राम राम सानिका, राम राम. खुशी, राम राम. राम राम. आले का सगळे? राम राम मंडळी, आले का सगळी? राम राम गुरुजी. अयो डायरेक्ट सार्थ गुरुजी म्हणा मला. राम राम महेश. राम 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 राम. कोण म्हणतंय राम राम? गुड नाईट क्षितिजा. अय सानिका, झोपू नको, झोपू नको. 2 तास आहेत आणखी सानिका. अगं सानिका, झोप आली काय तुला? सानिकाच्या तोंडावर पान टाका रे एकजण. तनुष्का तासाला नाही, तिचे पप्पा घरी नाहीत ग. तिचे पप्पा घरी नाहीत म्हणून ती तासाला नाही. सार्थककडे जायला सांगा ना, सार्थकला फोन कर. ए सार्थक, तनुष्काला फोन जवळ जाऊन बोलून घे ना त्यांच्या घरी जाऊन. सार्थक. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्रवाली, तालुका बडोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहता येईल. पहा, या ठिकाणी पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. पहा, या प्रकारचा अभ्यासक्रम बाजारामध्ये 5,000 ते 25,000 रुपये क्लासेसचे घेतले जातात. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम तुम्हाला अगदी विनामूल्य फ्री दिला जात आहे. पहा, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयाची लाईव्ह तासिका आणि रेकॉर्डेड तासिकामध्ये सहभागी झालेला आहात. तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. पहा, बुद्धिमत्तेच्या प्रत्येक विषयावर 30 पेक्षा जास्त सराव टेस्ट, साधारण तुमच्या 3,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी बुद्धिमत्तेचा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 300 ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. पहा, आणि 300 लाईव्ह तासिका तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. पहा, चला, या ठिकाणी आजचा आपला घटक आहे समसंबंध. चाचणी क्रमांक 11 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आज आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूब चॅनलच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, पहा, समसंबंध हा घटक आपल्याला कोणत्या परीक्षेसाठी येऊ शकतो तर या ठिकाणी 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व परीक्षांसाठी हा घटक अगदी उपयुक्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, चला, माझं नाव सोमीनाथ सोनवणे. झाला तिरक. माझं नाव सोमीनाथ सोनवणे आणि आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला, राम राम मंडळी. करायची का तासाला सुरुवात? राम राम. करायची का तासाला सुरुवात? हा सौरे काय म्हणते रे?
चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. स्थानिक नको मध्ये राहू. स्थानिकाला झोप आली का बघा रे. सुनीता सिंगारेचं उत्तर आलं. यशस्वी, सोहम, सार्थक, क्षितिजा, रोहन, प्रशांत. ओके, एकदम ओके मध्ये केलंय बघ उत्तर तुम्ही. खुशी गायकर, गायत्री साळुंखे, समृद्धी सप्रे, बप्पराव मिरसवणे, श्रेयस जाळकर, सृष्टी गंधा, आराध्य कुंभार, भागवत सानप, जीत गायकर, महेश सानप, सानिका सानप. ए साने, तुला झोप आली का टवळे? झोप ना साने, तुला झोप आली जणू. तुझ्यामुळे मला झोप आली, बघितलं का. चला आसावरी सानप, अनुज दिगेकर, क्षितिजा खाडे, वेहान जाधव, आराध्या. एवढं सोप्पा काय केलं सांग रे आराध्य. सोपं आहे तर सांग बरं मला कसं केलं तो. चला साक्षी खाडे ए उत्तर. चला ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ए उत्तर अगदी बरोबर पहा. या ठिकाणी बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं. या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर आणि ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मला सांगा तुम्ही कसं काढलं. मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो तुम्ही उत्तर कसं काढलं. सर खूप सोपं आहे ना. मग सोपं आहे तर कसं काढलं. त्याला आराध्यामध्ये अर्धी आकृती होती ती पूर्ण केली, अगदी बरोबर. ही जी अर्धी आकृती होती तिला काय केलं या ठिकाणी पूर्ण केलं. आपल्याकडे अर्धी आकृती आहे तर आपण तिला पूर्ण करून टाकायची. काय करून टाकायची? पूर्ण करून टाकायची आहे का नाही. मला नाही जमलं, मी नाही काढणार जा. जी आकृती आहे तिचा पुढचा भाग म्हणजे आरशातील प्रतिमा, अशा आकृती ते पर्याय मध्ये. अगदी बरोबर. सृष्टीमध्ये दिलेली अर्धी आकृती होती, तिच्या आरशातील आकृती केल्यानंतर दुसरी आकृती तयार झाली, ती पूर्ण आकृती झाली. त्याप्रमाणे तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध जोडला. अपूर्ण आकृती पूर्ण केली म्हणजे खुशी. अगदी बरोबर. चला या ठिकाणी प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. अक्षर सानप हे उत्तर अगदी बरोबर. चला क्षितिजा खाडे बी उत्तर, आराध्य कुंभार, यशस्वी भोवर, साक्षी खाडे बी उत्तर, वेहन जाधव बी उत्तर, सोहम मुनवे, प्रशांत सानप, अनुज, सुनीता सिंगारे, जीत गायकर, राम जाधव, सार्थक खटके. राम जाधव प्रश्न क्रमांक टाकत चला. राम जाधव, कृष्णा खाडे, बापूराव मिरसवणे, खुशी गायकर, गायत्री साळुंखे, रोहन सप्रे, श्रेयस जळकर, सानिका सानप, समृद्धी भागवत. हो चांगले आळस आणलंय सानीने. गुड नाईट म्हणली मला सकाळ सकाळ का संध्याकाळी. समृद्धी सप्रे, श्रेया थोरवे, सृष्टी गंडाळ, श्रेयश आले का दोघं एका मोबाईलवर. काय झालं दुसऱ्या मोबाईलला पाण्यात भिजू घातला काय. चला आराध्या, पहिली आकृती 4 कोण आहेत म्हणून त्याच्यामध्ये 4 गुणिले चिन्ह आले. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 कोण आहेत म्हणून 3 गुणिले चिन्ह येते. बरोबर उत्तर बी. एकच नंबर आराध्या. मी कुणाची तरी वाट बघत होतो कोण उत्तर टाकतंय, वाट बघत होतो त्याच्यामुळे मी शांत बसलो होतो. चला अक्षरा सानप, नेत्रे, आसावरी, खुशी, महेश सानप. चला मला आराध्याकडून माझी अपेक्षा पूर्ण झाली. पाठ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही दिलेलं बी उत्तर अगदी बरोबर, ए उत्तर चुकीचं, 2च गोल आहेत. सी उत्तर चुकीचं, 2च गोल आहेत आणि डी उत्तर चुकीचं. या ठिकाणच्या कडीच्या रेषा आलेल्या नाहीत आणि 2022च्या परीक्षेत आलेला प्रश्न तुमच्यासाठी घेण्यात आलेला होता. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. पर्याय बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला अगदी बरोबर आहे पहा. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. एकदम सोपं आहे पहा. प्रश्न तिसरा,
राज्यामध्ये एवढा सोपा प्रश्न कशाला आला होता? अरे बाई मला येत नव्हता ना, पण तुला आला म्हणजे काय मला येतं का? तुला येतंय म्हणजे मला बी येतं का? तुला आलं म्हणजे सगळ्याला येतं का? तवा माझ्यासाठी तो अवघड प्रश्न होता ना गा आराध्या. तुला लय सोपं जातं बाई. चला, प्रशांत सानप सी उत्तर, विहान जाधव सी उत्तर, सृष्टीने पण उत्तर टाकले बा तिसऱ्या प्रश्नाचं. दुसऱ्या प्रश्नाचं, गीत गायकर सार्थक खटके, भागवत सानप, क्षितिजा शिंगारे, साक्षी खाडे, अनुज गायत्री साळुंके, महेश आसावरी सानप, महेश सानप, राम जाधव अगदी बरोबर, खुशी गायकर, रोहन सप्रे, सानिका सानप, आराध्या कुंभारचं ही उत्तर. या आराध्याला धरून आपटारे एकदा कोणीतरी. आसावरी सानप, प्राची आहिरे, समृद्धी सप्रे, श्रेय जाळकर, आरती प्रीती सोनल, आराध्या कुंभार. आराध्याला आता शिकाळा पहिल्यांदा बी टाकला होता बघा त्यांनी. फी आणि सी मधला फरक कळत नाही आणि म्हणून मी 5वीत शिकते एवढे सोपे प्रश्न कशाला आणले. अरे तुला व्ही आणि सी मधला फरक कळा ना बाई. चला, ओंकार करडुळे, सृष्टी गंडाळ, ऐश्वर्या खटके, खुशी गायकर, पहिली आकृती. ओके. चला, अक्षदा सानप, सोहम उनवे, क्षितिजा खाडे, सृष्टी आणि श्रेयस गंडाळ. श्रेयस, सृष्टीच्या नादी लागू नको बरं का, येडा वसील. चला, नेत्रे, चला, चुकून बटन दाबलं नाही, तुला येतच नाही. व्ही आणि सी मधला फरकच नाही तुला माहिती. श्रेया थोरवे सी उत्तर, श्रेया अभिनंदन. चला, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं सी उत्तर अगदी बरोबर आहे. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं. 2018च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न होता आणि याचं सी उत्तर अगदी बरोबर पहा. त्याचं कारण आहे पहा, पहिली आकृती चौकोन, हा आतील आकृती झालाय कापणीच्या आणि मग अजून बाहेरील आकृतीचा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी. बाहेरील आकृती आत गेली या ठिकाणी आणि आतील आकृती काय आली पहा या ठिकाणी बाहेर आली. त्याप्रमाणे आतील आकृती आपल्याला बाहेर घ्यावा लागेल आणि बाहेरील आकृती जी दिसते ती आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल पहा. याप्रमाणे आकृती होईल आणि आपलं योग्य उत्तर आले पर्याय सी. चला, प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. हा 1 नंबरच्या आकृतीचा 2 नंबरच्या आकृतीशी जो संबंध केलाय तोच आपल्याला 1 नंबरच्या आकृतीचा 2 नंबरच्या आकृतीशी संबंध जोडायचा आहे पहा. या ठिकाणी रंगवलेला भाग होता तर कोरा झाला, न रंगवलेला झाला या ठिकाणी. आणि त्याचबरोबर या आकृतीचा काय झाली पहा या ठिकाणी आरशातली आकृती. काय आकृती झाली? आरशातली. चला, या ठिकाणी जर आपण आरशातली आकृती केली तर या ठिकाणी आपल्याला तोंड या बाजूला दिसेल. ए उत्तर चुकीचं पहा या ठिकाणी. ए उत्तर तर नक्कीच चुकीचं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोरा आहे तो रंगवलेला भाग पाहिजे. या ठिकाणी 2 रंगवलेले भाग आहेत त्याच्यामुळं डी उत्तरही चुकीचं. डी उत्तरही चुकीचं पहा. त्याच ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रेषा तिरक्या दिलेल्या आहेत. रेषा तिरक्या दिलेल्या आहेत तर त्याचप्रमाणे आपल्याला रेषा पाहावं लागतील. या ठिकाणी हा पंचकोन अगदी दोन्ही आकृतीत बरोबर आहे पहा. हा कोन अगदी बरोबर आहे, वरचा कोनही अगदी बरोबर आहे, परंतु आपल्याला तिरक्या रेषावरून ओळखावा लागेल. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय बी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. येते लक्षात तुम्हाला? शब्बास, एकच नंबर. सी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर पहा. कुणी चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर दिलंय बघू बरं. चला, आराध्य बी उत्तर, सार्थक बी उत्तर, सुनीता शिंगारे बी उत्तर, महेशचं चुकलंय, साक्षी खाडेचं पण बी उत्तर आहे, क्षितिजा खाडे, खुशी गायकर, ऐश्वर्या खटके, समृद्धी, अक्षरा सानप, सानिका सानप, सोमनवे, सृष्टी गंडाळ, आसावरी सानप, श्रेया थोरवे, कृष्णा खाडे, नेत्रे, श्रेयस जाळकर, गीत गायकर, आरती प्रीती, प्रशांत, श्रेयस, श्रेयस गंडाळ, सृष्टी गंडाळ, प्राची आहिरे, ओंकार करुळे, अनुज, रोहन सप्रे, गायत्री साळुंके, यशस्वी भवर, आदित्य सानप. ये ना, ये उद्यापासून शाळेत येतो नाही ना, फोन नंबर देतो, तो पण ये आणि सृष्टीला पण घेऊन, काय नाव तिचं, समृद्धीला पण घेऊन ये, दोघं पण या. चला, भागवत बी उत्तर. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या आकृतीतही त्याप्रमाणे केलेलं आहे. आराध्या म्हणते माझी कमेंट वाचा.
आराध्य वाचली होती ना ग. पहिली आकृती रंगवलेला भाग त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी बघा, पहिल्या आकृतीत रंगवलेला भाग त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीत तो गोल आहे आणि दुसऱ्या आकृतीतील त्रिकोण आहे, म्हणून बी उत्तर अगदी बरोबर. परंतु सी उत्तरामध्ये पण तेच प्रमाणे होतं ना ग. सी उत्तर आणि बी उत्तरात काहीच फरक नव्हतं. आराध्या फक्त आणि फक्त बी उत्तर बरोबर आहे. त्या रेषावरून, तिरक्या रेषावरून 1 नंबरची आकृती आणि प्रश्न आकृतीतील रेषा सेम होत्या, त्याच्यामुळे त्याचं उत्तर चुकलं होतं. पहा, चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा. वरची आकृती या ठिकाणी, वरची आकृती मोठी होते बाहेर आणि बाहेरील आकृती, खालची आकृती आतमध्ये जाते. त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी कृती केली विद्यार्थी मित्रांनो, चौकोन हा मोठा होईल, त्रिकोणामध्ये चौकोन हा काय होईल पहा, या ठिकाणी मोठा होईल. आणि नाही, त्यांनी काय केलंय बा, या ठिकाणी 3 आकृती दिल्या विद्यार्थी मित्रांनो, 1 2 नाही दिल्या, 3 आहेत. 3 हा एक आकृती पहा, चौथी या ठिकाणी तिसरी आकृती. तर आतील आकृती आतमध्ये लहान मोठ्या होतात. तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे या ठिकाणी, त्रिकोणामध्ये काय यायला पाहिजे, या ठिकाणी त्रिकोणामध्ये यायला पाहिजे पहा, त्रिकोण. त्रिकोणामध्ये काय यायला पाहिजे, चौकोन. आणि चौकोनामध्ये काय यायला पाहिजे, तर गोल यायला पाहिजे. चला याप्रमाणे आकृती शोधा पाहू. याप्रमाणे आकृती तुमच्या अगदी बरोबर येते. हे उत्तर चुकलं, कारण या ठिकाणी त्रिकोणाच्या त्रिकोण गोल उलट झालंय पहा. सी उत्तरही चुकलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आणि डी उत्तरही चुकलं. 2 त्रिकोण आले, त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय बी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आता उत्तर वाचता वाचता तोंडाला फेस येतोय. हो सर, सृष्टी ते म्हणले यायचंय काळून वस्तीला. चला प्रशांत, यशस्वी पवार, ऐश्वर्या खडके, क्षितिजा खाडे, विहान जाधव, श्रेयस जाडकर, साक्षी खाडे, सार्थक खडके, ओंकार करुळे, सानिका सानप, सुनीता सिंगारे, समृद्धी सप्रे, रोहन सप्रे, महेश सानप, आराध्या कुंभार, श्रेया तोवे, खुशी गायकर, राम जाधव, आदित्य सानप, अजित गायकर, उमेर अत्तार, आरती प्रीती सोनल, सृष्टी, सोहम वनवे, श्रावणी सानप, ऐश्वर्या खडके, आसावरी सानप, कृष्णा खाडे, वाघमारे, गायत्री सर. हो, सृष्टी, रोहन आणि समृद्धी येणार आहे शाळेत. तर अनुज, अक्षरा सानप, नेत्रे, भागवत सानप, प्रची आहे रे सर. माझं मायेचा सागर, काय म्हणायचे तुला, काय कळणार. आराध्य गाठा किंवा सर्व आकृती, सर्वात मोठी आकृती पहिल्यांदा त्यापेक्षा लहान आकृती दुसऱ्यांदा त्यापेक्षा सर्वात लहान आकृती तिसऱ्यांदा, म्हणून पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर. चला, प्राची आहिरे बरोबर, वाघमारे बी उत्तर. चला, बी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर अगदी बरोबर. चला, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आणि पहा, हा प्रश्न 2020च्या परीक्षेत आलेला होता. 2020च्या परीक्षेत आलेला होता. चला, प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सुनीता शिंगारेचं डी उत्तर चुकलंय. खुशी गायकरचंही डी उत्तर चुकलंय. श्रावणी सानपचं बी उत्तर चुकलंय. प्रशांतचं पण बी उत्तर चुकलंय. वाघमारेचं डी उत्तर चुकलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय केलंय, तर या गोलाचा गोल जागा बदलली, तर आपल्याला या गोलाची जागा बदलावं लागेल. याप्रमाणे जर आपण आकृती काढली आणि गोलाची जागा जर बदलली, तर या ठिकाणी गोल येईन पहा खाली. त्याचबरोबर या रेषांची काय केली पहा, या ठिकाणी आदला बदली केली.
या रेषांची काय केली आदला बदली, याप्रमाणे आपल्याला या रेषांचीही आदला बदली करावा लागेल, या रेषांची आदला बदली करावी लागेल. तर या ठिकाणी दोन रेषा येतात आणि या ठिकाणी एक रेषे याप्रमाणे जर पाहिलं तर सी उत्तर अगदी बरोबर पहा. सी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी चुकीचं आणि डी ही चुकीचं. सी उत्तर अगदी बरोबर. आरती प्रीतीला बी उत्तर कसं बरोबर येतंय? गोलाचं विरुद्ध बाजूचा टोकाला जर बी गोल जायचं असेल तर ते कसं होईल? चला 6व्या प्रश्नाचं सी उत्तर पहा. राम जाधव, साक्षी खाडे, क्षितिजा खाडे, सार्थक कटके, रोहन सप्रे, व्यान जाधव, सृष्टी गंडाळ, सोहम मनवे, समृद्धी सप्रे, अजित गायकर, यशस्वी पवार, ओंकार कवळे, उत्तम वाघमारे, महेश सानप, कृष्णा खाडे, सानिका सानप, अनुज, सुजाता शिंगारे, आराध्या कुंभार, महेश सानप, प्रशांत सानप, श्रेया पूर्वे, गायत्री साळुंके, श्रावणी सानप, नेत्रा भागवत सानप, ऐश्वर्या, खुशी, अक्षदा, उत्तम ग्रामा, येमार, उत्कर्ष येमार, उत्तर नाही टाकलंस. आदित्य सानप, सृष्टी निर्माण झाली आहे म्हणून ती खूप प्रेमळ आहे. प्राची आहे रे. तास कशाचा चालू आहे? कमेंट कशाची बघ बरं. सृष्टी तुला तास संपल्यावर बोलतो मी. सृष्टी तुला तास संपल्यावर बोलतो. प्राची आहे रे. बी उत्तर. उत्कर्ष रवी सिंगारे, उत्कर्ष रवी सिंगारे, उत्कर्ष नाव टाकत जा, मग उत्कर्ष सिंगारे नाव टाकत जा किंवा युट्यूब चॅनल नाव चेंज कर एकदा. गेमवर काय ठेवलंय तसलं? आरती प्रीती, अमृता सानप सी उत्तर, आरती प्रीती सी उत्तर, पोपट बुट्टे सी उत्तर, श्रेयस जाडकर सी उत्तर अगदी बरोबर. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी गंमत केली त्यांनी आपल्यासोबत. या ठिकाणी बी उत्तराची आरशाशी केलंय आणि ई उत्तराची आरशाशी केलंय. आपल्याला के उत्तराची आरशाशी करावं लागेल. के उत्तर आरशात केलं तर ए उत्तर चुकलं आपलं. ए उत्तर चुकलं. पहा 7व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी चुकलं. या ठिकाणी बी आणि यामध्ये डी सी उत्तर चुकलंय कारण के पाठीमागे गेलाय. पहा या ठिकाणी आपल्याकडे दोनच उत्तर राहिले, बी आणि डी. दोनच उत्तर राहिले आपल्याकडे, बी आणि डी. पहा या ठिकाणी के जशाच तसा घेतला त्याच्यामुळे के चुकला आणि सी मध्ये के उलटा घेतल्यामुळे के ही चुकला. आता आपल्याकडे दोनच उत्तर राहिले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला के बरोबर आलाय. आता काय राहिले आपल्याकडे? क्यूला आरशातील करा, क्यूला आरशातील करा तर काय होईल पहा. या बाजूला रेष येईल क्यूची, या बाजूला रेष येईल. या ठिकाणची रेष क्यूची चुकलेली त्याच्यामुळे बी उत्तर चुकीचं. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. पहा 7व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला उत्कर्ष शिंगारे बी उत्तर, सुनीता शिंगारे डी उत्तर अगदी बरोबर. दोघं बहीण भाऊ आहेत का तुम्ही? उत्कर्ष आणि सुनीता बहीण भाऊ आहेत का तुम्ही? चला क्षितिजा खाडे सी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर. क्षितिजा खाडेचं सी चुकलंय पहा. सृष्टी गंडाळ, आराध्या कुंभार, श्रावणी सानप, सर आकृती एका जागेवर आरशातील प्रतिमा अगदी बरोबर. सृष्टी डन, बरोबर ओळखलास तो. महेश सानप, नेत्रे, व्यान जाधव, प्रशांत सानप, चला सार्थक कटके, यशस्वी भोवर, खुशी गायकर, आदित्य सानप, राम जाधव, आसावरी सानप, रोहन सप्रे, उत्तम वाघमारे, समृद्धी सप्रे, श्रेयस जाडकर, अक्षरा सानप, गायत्री साळुंके, उमेर अत्तार, गीत गायकर, क्षितिजा खाडे, आरती प्रीती सोनल, ओंकार कर्वे, पोपट बुट्टे सानिका सानप. सानिका अजून झोपली नाही वाटतं. स्वप्नील वाघमारे, हो सर आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत. थँक्यू. चला मग एकदा युट्यूब चॅनल नाव चेंज करा बरं. तुम्ही दोघंही युट्यूब चॅनल एकदा नाव चेंज करा. दरवेळेस नाव टाकावं लागणार नाही तुम्हाला. चला अमृता सानप डी उत्तर. अमृता, आदित्य कुठं गायब आहे?
8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा बरं आता काय केलंय त्यांनी. 8व्या प्रश्नात त्यांनी काय केलंय रे नेमकं? सांगा भाऊ मला काय झालंय. शिंगारे एकदा तास संपल्यानंतर फोन करा. तुम्हाला युट्यूब चॅनलला नाव चेंज करायला शिकवतो मी. प्रशांत सानपने हे उत्तर दिलं. सोमचं चुकलंय, समृद्धीचं चुकलंय, व्यायामचं हे उत्तर, सुनीता शिंगारे हे उत्तर, स्वप्नील वाघमारे ए, क्षितिजा खाडे ए, श्रेय जळकरे, साक्षी खाडे, अनुज, सोहम उनवे, आराध्या कुंभार, भागवत सानप, रोहन सप्रे. चार्जिंग संपली. बर मोठा दगड घाला त्या टॅबवर मोबाईलवर. चार्जिंग संपली मला मधीच. कळतं का तुला काही? आरती प्रीती घाल दगड त्या मोबाईलवर. सार्थक खटके, महेश सानप, उत्कर्ष शिंगारे, आदित्य सानप, खुशी गायकर, जित गायकर, श्रावणी सानप, ओंकार करडुळे, स्वप्नील वाघमारे, सानिका सानप, राम जाधव, यशस्वी भवर, पोपट बुट्टे. प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक टाका. चला प्रश्न क्रमांक टाका. तसं लक्षात येणार नाही किती प्रश्नाचं उत्तर आहे. सुजिता शिंगारे, आसावरी सानप, सृष्टी गंडा, सुजिता शिंगारे नाही, नाव काय सुनीता आहे का? बर नाव नाही टाकलं मग सॉरी. उमेर अत्तार, उत्कर्ष शिंगारे हे उत्तर. सार्थक कटके सॉरी सार्थक हनकर हनकारे बी उत्तर. सुनीता शिंगारे हे उत्तर. अनुज दिगेकर हे उत्तर. सगळ्यांचं अगदी बरोबर. हंकारेचं उत्तर बी आलंय आणि ते चुकलंय. पहा या ठिकाणी आतील बाहेरील आकृती आत गेलेली आहे. बाहेरील आकृती काय झालेली पहा या ठिकाणी आत गेली आणि आतील आकृती कुठं आली पहा बाहेर आली. त्याप्रमाणे आणि आकृती काय झाली पहा बाहेरील आत आकृती गेलेली ती रंगवलेली आहे. बी मध्ये ते रंगवलेले नाही त्यामुळे बी पर्याय गेला. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्रिकोण जो उलटा होता तो उलटाच राहिला पाहिजे. त्रिकोण जो उलटा होता चौकोन पहा चौकोन त्रिकोण बाहेर यायला पाहिजे. त्रिकोण बाहेर आला बा माझा चुकलं का. या ठिकाणी त्रिकोण बाहेर आला आणि चौकोन आत गेला आणि तो रंगवलेला पाहिजे. चौकोन आतमध्ये नाही. सी उत्तर चुकलं. आणि या ठिकाणी डी उत्तरातही चौकोन आतमध्ये नाही. डी उत्तर चुकलं. या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर. 2022च्या परीक्षेत आलेला प्रश्न 2022च्या परीक्षेत आलेला प्रश्न हे उत्तर अगदी बरोबर. अक्षदा सानप हे उत्तर अगदी बरोबर. सृष्टीगंधा जी आकृती बाहेर आहे तीच आकृती तिच्या रेषा येत आणि आतमध्ये मोठी होत आहे. अगदी बरोबर. सृष्टीचा अगदी बरोबर. बाहेरची संख्या आतमध्ये आणि ती भरीव होते. प्रशांत म्हणतो बाहेरची आतमध्ये जाते आणि ती भरीव होते. अगदी बरोबर. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या आकृतीचा या आकृतीशी संबंध जोडायचा आणि या आकृतीचा या आकृतीशी संबंध जोडायचा आपल्याला. 4 आकृत्या एकत्र करायच्या नाहीत. या ठिकाणी त्रिकोण खाली गेलाय आणि गोल कुठं आलाय तर या ठिकाणी वरती आलाय. या ठिकाणी आपल्याला चौकोन खाली न्यावा लागेल या ठिकाणी आणि त्रिकोण वरती आणावं लागेल या ठिकाणी. त्याचबरोबर वरती आलेली आकृती काय झाली रिकामी झाली. पहा वरती आलेली आकृती काय झाली या ठिकाणी रिकामी झाली. तर आपल्याला वरती काय येतोय पहा या ठिकाणी त्रिकोण येतो. या ठिकाणी चौकोन आलाय हे उत्तर चुकलं. गोल आलाय उत्तर चुकलं. दोनच आकृत्यात आपल्याला त्रिकोण वरती आलेला आहे आणि खाली आलेला चौकोन तो कसा व्हायला पाहिजे पहा भरीव व्हायला पाहिजे. या ठिकाणचा चौकोन भरीव झालेला नाही. सी उत्तर चुकलं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय डी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. पहा उत्कर्ष शिंगारे, साक्षी खाडे, सोहम मुनवे, सुनीता शिंगारे, समृद्धी सप्रे, सानिका सानप, महेश सानप, सार्थक खटके, प्रशांत सानप, ओंकार करडुळे, आरती प्रीती. आत्तामध्ये 4 दिवस संपले. आत्तामध्ये 15%. काय बाय आरती खोटं बोलते. सृष्टी गंडा, अनुज, रोहन सप्रे, अक्षदा सानप, यशस्वी भवर, उत्तम वाघमारे, आरती प्रीती सोनल,
जीत गायकर, पोपट बुट्टे, विहान जाधव, आसावरी सानप, आदित्य सानप, आसावरी श्रावणी श्रावणी प्रशांतची टॅब कथाच करते का? श्रावणी डी उत्तर. आराध्या कुंभार, खुशी गायकर, श्रेयस जाळकर, सृष्टी सर, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्या? भागवत सानप डी उत्तर. राम जाधव डी उत्तर. सार्थक खंकारे डी उत्तर चुकले. अमृता सानप डी उत्तर. ऐश्वर्या खटके डी उत्तर. चला 9व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला प्रश्न 10वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रशांत सानप, सृष्टी गंडाळ, अनिका सानप, साक्षी खाडे, विहान जाधव, महेश सानप, रोहन सप्रे, सार्थक कटके, अनुज दिगेकर, यशस्वी भुवर, खुशी गायकर, आरती प्रीती सोनल, आसावरी सानप, आराध्या कुंभार, जीत गायकर, उत्कर्ष शिंगारे, अमृता सानप, श्रेयस जळकर, समृद्धी सप्रे. चला या ठिकाणी तुमचं अडी उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी हा गोल खाली गेलेला आहे, हा प्लस या ठिकाणी पुढे गेलेला आहे आणि हा चौकोन या ठिकाणी आत गेलेला आहे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज सगळे आकृती फिरलेले आहे. त्याप्रमाणे जर आपण आकृती फिरवली तर हा गोल बाहेर यायला पाहिजे. या ठिकाणी गोल बाहेर आलेला नाही, या ठिकाणी गोल बाहेर आलेला नाही. ए आणि बी उत्तर चुकलं. त्याचबरोबर हा गुणिले वरती जायला पाहिजे. या ठिकाणी दोन्हीकडे गुणिले वरती आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बेरजेचं चिन्ह या ठिकाणी यायला पाहिजे. बेरजेचं चिन्ह कुठे यायला पाहिजे? पुढे यायला पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. या बेरजेचं चिन्ह बाहेर गेले त्याच्यामुळे ते उत्तर. बाहेरची आकृती आत जाते आणि आतली आकृती बाहेर जाते. याप्रमाणे आपलं सी उत्तर आहे चुकलं. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर पहा. 10व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला रोहन सप्रे डी उत्तर. भागवत सानप डी उत्तर. झाला का बर्थडे? खा. कोणाचा बर्थडे होता आज? बर तनुष्काच्या घरी तिच्या भावाचा बर्थडे होता बघा आज. हॅपी बर्थडे त्याला म्हणा रे. हॅपी बर्थडे म्हणा रे त्याला. तनुष्काच्या भावाचा बर्थडे होता, तनुष्काचा नाही. बाय बाय सर. चला पुढचा तास. रोहन पण लागला बाय बाय करायला. बाय. तनुष्काच्या भावाचा बर्थडे होता, त्याला विश करा तनुष्काच्या नावाने. हॅपी बर्थडे. तनुष्काचा नाही बरं का, त्याच्या भावाचा आहे, तिच्या भावाचा आहे. चला या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला हॅपी बर्थडे विराज. विराजचा बर्थडे आज. विराज तिसरीला आहे बघा तो. तिसरीला. विराज कितवीला आहे? तिसरीला. विराजला आमच्या शाळेच्या वतीने सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विराज हुशार हो, दीर्घायुष्य हो आणि मोठं नाव कमव ही आमच्या शाळेच्या वतीने तुला आशीर्वाद, शुभेच्छा. चला थँक्यू सो मच. जय हिंद महाराष्ट्र. सी यू नेक्स्ट पिरियड.